नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की इथे सावनी, हर्षवर्धन सगळ्यांची पार्टी चालू असते आणि तेव्हाच मुक्ता तिथे येते. आता मुक्ताला असं समोर बघितल्यावर सगळेजण खूप घाबरतात आणि मग मुक्ता त्यांना एकत्र बघितल्यावर तिकडनं निघून जाते. आता घरी आल्यावरती मुक्ता स्वातीला सगळ्या राख्या दाखवत असते आणि मग म्हणते की ह्या सर्व राख्या वर्षानुवर्ष तुम्ही तुमच्या भावाच्या हातात बांधत आल्या होता ना, ह्या राख्यांची तरी थोडी लाज बाळगायची होती ना. आता हे सगळं बोलल्यावर स्वाती चिडते आणि मग मुक्ताला म्हणते, हे सगळं तू मला कशाला सांगते, मी काय केलं आहे. आणि मग त्यानंतरून आता इकडे कार्तिकला फोन आलेला असतो आणि मग त्याला सगळं समजतं आणि मग तो लगेच सांगतो की ती मुक्ता आणि स्वाती दोघीजणी पोलीस स्टेशनला चालले आहे कंप्लेंट करण्यासाठी. आता हे ऐकल्यावरती इथे हर्षवर्धन, सावनी सगळ्यांनाच भीती वाटते आणि मग इथे सावनी लगेच हर्षवर्धनला कडे बघते आणि कार्तिकला सांगते की आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना दोघींनाही थांबव. आता इथे मुक्ता आणि स्वाती पोलीस स्टेशनला जायला निघालेले असतात, पण स्वातीचा कुठेही आता पत्ता नसतो. तर मुक्ता तिला शोधत असते. तेव्हाच मुक्ताला इथे कार्तिकचा फोन येतो आणि कार्तिक मुक्ताला बोलतो की स्वातीला शोधते ना. त्यावरती मग मुक्ता जरा शॉकच होते की याला कसं कळलं. तर तो म्हणतो की मी सांगतो ते कर, नाही तर स्वाती तुला यापुढे कधीही दिसणार नाही. आता हे ऐकल्यावरती मुक्ताचा संतापच होतो आणि मग ती काय बोलणार त्या अगोदरच कार्तिक फोन ठेवून देतो. आता कार्तिकचा फोन बंद झाल्यावरती मुक्ता खूप घाबरते की स्वाती कशी असेल. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.